नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा पूर्व या परीक्षेसाठी आपण एक्झॅक्टली विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायला पाहिजे की आता येणाऱ्या टायमामध्ये काय स्ट्रॅटेजी ठेवायची आपल्याला याबद्दल आपण बोलणार आहोत। थोडक्यात सर्व विद्यार्थ्यांना माहित आहे की राज्यसेवा सध्या तरी ॲटलिस्ट अनिश्चित काळासाठी पुढे गेलेली आहे, पण बऱ्याचशा लोकांना वाटतं आहे की राज्यसेवा ही डिसेंबरमध्ये होईल। काही लोकांना वाटतं विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा ही ऑक्टोबरच्या सेकंड वीकमध्ये होईल, पण आता ती पण पॉसिबिलिटी डाऊन झालेली आहे। मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे की राज्यसेवा ही डिसेंबरमध्ये किंवा डिसेंबरच्या मंथमध्ये होण्याचे चान्सेस आहेत। क्लिअर। आता यामागचे बॅकग्राऊंड्स वगैरे कारण सर्व बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहीत झालेले आहेत, त्यामुळे मी तुर्तास तरी त्यावर बोलणं टाळतो आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला या समोर म्हणजे येणाऱ्या टायमामध्ये राज्यसेवा पूर्वसाठी आपण विद्यार्थी मित्रांनो अजिबात गाफील न राहता आपण त्यासाठी तयारी ठेवणं किंवा एक्झाम पुढे गेली म्हणून आपण निवांत जर बसलो तर हे चालणार नाही। विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, या मधल्या गॅपमुळे विशेषतः करून लक्षात ठेवा विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी अभ्यास होणार आहे आणि ऑलरेडी लक्षात ठेवा जो टॉपिक आपण सुरू करतो तर तोच टॉपिक आपला जो काही कॉम्पिटिटर असतो किंवा जो स्पर्धा परीक्षा देणारा व्यक्ती असतो तर असे काही विद्यार्थी आहेत की त्यांचा तो ऑलरेडी टॉपिक झालेला असतो आणि आपण नेमकंच त्या टॉपिकची सुरुवात करीत असतो। त्यामुळे कॉम्पिटिशनला अजिबात कमी लेखू नका विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जो काही मधला गॅप आहे विद्यार्थी मित्रांनो, जर हा आपल्याला सुदैवाने जर 3 महिन्यासाठी जर गॅप मिळाला, क्लिअर 3 महिन्यासाठी जर का हा वेळ मिळाला आपल्याला विद्यार्थी मित्रांनो तर याचं चीज झालं पाहिजे, याचा फायदा घेतला पाहिजे, याचा उपयोग केला पाहिजे आपण। पहिला मुद्दा हा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। आणि मी जसं सांगितलं तुम्हाला ऑक्टोबरची पॉसिबिलिटी होती सेकंड वीकची, पण ती पण आता डाऊन झालेली आहे। क्लिअर। म्हणजे ऑक्टोबरच्या कुठेतरी असं वाटू लागलं की ऑक्टोबरमध्ये होईल परीक्षा, पण ती पण आता डाऊन झालेली आहे। तर डिसेंबरमध्ये मॅक्झिमम जे आहे आता बोलल्या जात आहे की मॅक्झिमम परीक्षा होण्याचे चान्सेस हे डिसेंबरमध्ये होऊ शकतात। तर हे पण एक प्रिडिक्शन आहे। क्लिअर। म्हणजे कन्फर्म कोणी सांगू शकत नाही की कधी एक्झॅक्टली होणार, पण जर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो एवढं तर याच्यातनं क्लिअर व्हायला बघा काय क्लिअर होत आहे की आपल्याला विद्यार्थी मित्रांनो 1.5 महिना क्लिअर 1.5 महिना विद्यार्थी मित्रांनो ते 3 महिने आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आरामशीर वेळ मिळू शकतो आहे राज्यसेवा पूर्वसाठी। तर माझं असं सजेशन राहील की ज्या ज्या विद्यार्थी मित्रांची राज्यसेवा पूर्व आतापर्यंत एकदाही झालेली नाही तर त्या विद्यार्थी मित्रांनी राज्यसेवा पूर्ववरच फोकस करा। काय म्हणतो आहे मी, ज्या विद्यार्थी मित्रांची राज्यसेवा पूर्व परीक्षा आतापर्यंत एकदाही त्यांनी त्यांच्याकडनं पास झालेलं नाही किंवा ते प्रिलिम्स पास झालेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांनी त्या राज्यसेवा आताची येणारी राज्यसेवा आहे तर पूर्वचाच अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो। सध्या तरी ॲटलिस्ट त्या विद्यार्थ्यांसाठी मेन्सवर फोकस नाही केला तरी चालेल, कारण मेन्सला वेळ मिळेल तुम्हाला, कारण एरवी मेन्स होणार होती डिसेंबरमध्ये पण आता मेन्स पण पुढे जाणार ऑब्वियसली बरोबर मार्चमध्ये किंवा त्या रेंजमध्ये 3 महिन्याचा टाईम मिळू शकतो। सांगण्याचं तात्पर्य आहे की ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी मेन्स दिलेले आहेत तर त्यांनी तुर्तास एखाद्या सब्जेक्टचा क्लिअर म्हणजे मग त्याच्या अकॉर्डिंगली त्याच्या स्ट्रॅटेजीनुसार तो एखादा विषय हातात घेऊ शकतो। पण जर कोणी एखादा विद्यार्थी असा असेल की त्यांनी पूर्वच परीक्षा त्याची क्लिअर नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र त्यांनी राज्यसेवा पूर्वच फोकस करणं हे प्रायोरिटीनं जे आहे माझ्या मतानुसार योग्य राहील। सोबत जर तुम्हाला खूपच असं वाटलं की नाही मला राज्यसेवा या मधल्या टायमामध्ये खूप सारा वेळ आहे सर आणि माझ्याकडे प्रचंड वेळ आहे त्यामुळे मी आता एकदम बिंदास्त मेन्सचा पण अभ्यास करतो, तर माझं असं मत आहे की जर ज्या विद्यार्थीला शक्यतो मी असं सांगतो तुम्हाला प्रिलिम्स ज्याची क्वालिफाय झाला नाही आतापर्यंत राज्यसेवा प्रिलिम्स तर त्या विद्यार्थ्यांनी प्रिलिम्सच करावी, कारण तो रेड फ्लॅग एरिया आहे, त्याचा रेड एरिया आहे तो क्लिअर। त्यामुळे मी फोकस करायला सांगतोय। पण जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला जे आहे यावर पण काम करायचं आहे, मेन्सवर पण काम करायचं आहे तर GS2 चा जर तुम्ही अभ्यास केला साईड बाय साईड क्लिअर तर किंवा जे कॉमन विषय हे आहेत म्हणजे सिलेबसचे पॉईंट्स आहेत ते जर तुम्ही केले म्हणजे प्रिलिम्सला आणि मेन्सला राज्यसेवा मेन्स आणि प्रिलिम्सला ते केले तरी तुम्ही चालेल, काही हरकत नाही। पण शक्यतो माझ्या मते मी हे म्हणेल की ज्याची प्रिलिम्स आतापर्यंत क्लिअर झाली नाही त्यांनी प्रिलिम्सवर फोकस करा आणि ज्यांची प्रिलिम्स झालेली आहे म्हणजे ज्यांनी 1, 2 किंवा 3 मेन्स दिलेले आहेत आतापर्यंत राज्यसेवेच्या तर त्या लोकांनी मेन्सचे जे आहेत काही विषय केले क्लिअर तर काहीही हरकत नाही क्लिअर। पण सोबत विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळी स्ट्रॅटेजी असू शकते प्रत्येक विद्यार्थ्यानुसार हे लक्षात ठेवा। आता दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो की बघा आपल्याला विशेषतः करून सांगतो राज्यसेवाच्या या संपूर्ण जर्नीमध्ये मग ती कुठली एक्झाम्स असो आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या टायमामध्ये जर तुम्ही शॉर्ट्स नोट्स जर बनवल्या शॉर्ट्स नोट्स क्लिअर तर मी लिहून देतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त जे आहे या गोष्टीचा फायदा होणार आहे। शॉर्ट नोट्स तुम्ही बनवा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुमच्याकडे हँडी रिव्हिजन झालं पाहिजे पटपट यासाठी देखील तुम्ही प्रिपेअर असणं किंवा तुमच्या नोट्स असणं गरजेचं आहे, कारण ऐन वेळेस रिव्हिजन नाही होणार मग त्याला काही व्हॅल्यू राहणार नाही। त्यासाठी आपलं पटकन रिव्हिजन झालं पाहिजे यासाठी शॉर्ट नोट्स तुम्ही नक्की ठेवा। त्यानंतरचा दुसरा मुद्दा मी असं म्हणेल की लक्षात ठेवा राज्यसेवा पूर्वसाठी मी खास करून सांगतो आहे राज्यसेवा पूर्वसाठी मी असं सांगेल की 3 विषय जे आहे विद्यार्थी मित्रांनो खास करून फोकस करा, 3 विषय खास करून फोकस करा ज्याच्यामध्ये जास्त स्कोर केला जाऊ शकतो। तर त्याच्यामध्ये मी असं म्हणेल तुम्हाला पॉलिटी जे आहे तर पॉलिटीचा जर का तुम्ही चांगला अभ्यास केला तर एखादा प्रश्न चुकू शकतो बरं का, असं नका तुम्ही एकदम हवेमध्ये राहू नका, कितीही अभ्यास असला तरीही एखादा प्रश्न चुकू शकतो क्लिअर पॉलिटीचा असं गृहीत धरूयात आपण। तर 15 पैकी जर तुमचे 13 ते 14 एवढे जरी प्रश्न आले तरी पण मी म्हणेल एक बेस्ट स्कोर आहे क्लिअर। आता याच्यापैकी पैकी पण येतात पण पेपरवर पण बरेच सगळे डिपेंड आहे। त्यानंतरचा दुसरा सब्जेक्ट्स आहे 3 सब्जेक्ट चांगले पाहिजे करायला क्लिअर पूर्वसाठी। दुसरा सब्जेक्ट आहे इकॉनॉमी क्लिअर, तर इकॉनॉमिक्समध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो इथे पण तुम्ही मॅक्झिमम 13 ते 14 मार्क्स किंवा 12 ते 14 या रेंजमध्ये जरी तुमचे मार्क्स आले तरीही ते
चांगले आहे, चांगला स्कोर आपण समजू शकतो. त्यानंतर याचप्रमाणे जे आहे दुसरा जे आपण तिसरा जो सब्जेक्ट असणार आहे ज्याला आपण जास्त फोकस करणार आहोत तो म्हणजे जिओग्राफी. तर मी असं म्हणेल याही सब्जेक्टला जे विद्यार्थी मित्रांनो या तुलनेमध्ये आता खास करून जर विचार केला गेल्या वेळेसचा जर आपण राज्यसेवा पूर्वचे जर पेपर आपण बघितले तर त्याच्यामध्ये NCERT ओरिएंटेड खूप त्यांचे प्रश्न आहेत आणि विशेषतः करून UPSC वाले किंवा UPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिओग्राफीचा गेल्या वेळेचा पेपर सोपा गेला. क्लिअर. त्यामुळे तुम्ही NCERTचे दोन्ही पुस्तकं आवर्जून वाचा, त्याच्यातनं राज्यसेवा पूर्वला खूप सारा फायदा होईल तुम्हाला. क्लिअर. हालाकी मी ते लिस्ट नाही सांगतो तुम्हाला बुकची, पण मी एवढं मात्र सांगतो की या तीन विषयावर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आल्याच्या नंतर प्रश्न चुकला नाही पाहिजे, इतक्या लेवलची बेस्ट प्रिपरेशन करण्याची गरज आहे. क्लिअर. आता तुम्ही असं म्हणाल की सर मग बाकीचे काही विषय आहेत जसं की सायन्स आहे, जसं की करंट अफेअर आहे, तर त्यासाठी काय करायला पाहिजे तर लक्षात ठेवायचं आहे सायन्ससाठी जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणतंही एक स्टँडर्ड पुस्तक आणि सोबत जर का तुम्हाला लुसेंटमधून जर करता आलं तर ते खूप चांगलं राहील तुमच्यासाठी. क्लिअर. तर एक कुठलंही पुस्तक तुम्ही करू शकता विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जसं की बघा सचिन बस्के सरांचं जे आहे तर त्यामधून तुम्ही सायन्स करू शकता. क्लिअर. आणि सोबत जे आहे तुम्हाला जर असं वाटलं की मला लुसेंट पण मी वापरतो. क्लिअर. तर लुसेंट आणि ते दोघांचा जर तुम्ही उपयोग केला आणि प्रिव्हियस इयरचे प्रश्न सोडवले तर त्याच्यामध्ये चांगला तुमचं एक जे आहे म्हणजे सराव होऊ शकतो. त्यानंतर अशाच प्रकारे जे आहे एक दुसरा जो आपल्याला इम्पॉर्टंट जो काही विषय आहे तो म्हणजे कोणता विद्यार्थी मित्रांनो करंट अफेअर. हे अत्यंत महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो करंट अफेअर. तर करंट अफेअर एक असा विषय आहे की ज्याला तुम्ही डेली तुमच्या रुटीनमध्ये ठेवलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. डेली तुम्ही करा आणि लक्षात ठेवा करंट अफेअरला पैकी पण मार्क्स येतात, पण त्यासाठी एकदम तुम्ही शेवटला 3-4 दिवसामध्ये वाचलं किंवा एखादं पुस्तक तुम्ही कंप्लीट केलं म्हणजे तुम्हाला स्कोर येणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला डेली रुटीनमध्ये जे करंट अफेअर ठेवावं लागेल. हालाकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जरी असं वाटत असेल की सर शक्य नाही डेली रुटीनमध्ये आमच्या राहणार नाही, एखाद्या वेळेस इकडे तिकडे झालं तरी चालतं विद्यार्थी मित्रांनो, पण शक्यतो करंट अफेअरला जे आहे तुमच्या आताच्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही जर का 1 तास जरी तुम्ही केला 1 तास जरी अभ्यास केला तरी माझ्या मते प्रचंड तुमचे त्याचे रिव्हिजन होईल आणि मॅक्झिमम रिव्हिजन करा. क्लिअर. 1760 वेगवेगळे पुस्तकं न वाचता करंट अफेअरसाठी एकच पुस्तक पण चांगले जास्तीत जास्त वेळेस वाचा, किंवा तुम्ही नोट्स काढत असाल किंवा एखाद्या मॅगझिनमधून तुम्ही नोट्स काढल्या असतील तर त्या तुम्ही आवर्जून व्यवस्थितरित्या अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. क्लिअर. आणि राहिला मुद्दा लक्षात ठेवा एक जे आहे छोट्या गोष्टीला जर तुम्ही करीत गेला जसं की बघा आता इन्व्हायरमेंट आहे बरोबर, आता इन्व्हायरमेंटवर 4-5 प्रश्न असतात पण याच्यामध्ये पण तुम्हाला आउट ऑफ प्रश्न आणता येतात, त्यासाठी जे आहे बेसिक तुमचं चांगलं पाहिजे बघा बेसिक. तर यावेळेस जर तुम्ही अटेम्प्टला जात असाल तर विद्यार्थी मित्रांनो इन्व्हायरमेंट सायन्सला अजिबात तुम्ही कमी लेखायचं नाही. आता मुख्य मुद्द्यावर येतो, जास्त आता खोल मी जाणार नाही. मी सांगितलं तुम्हाला 3 विषय चांगले करा विद्यार्थी मित्रांनो, आणि याचा अर्थ असा कधीच नाही की या बाकीच्या विषयांना निग्लेक्ट करा. क्लिअर. हेही विषय झाले पाहिजे पण इथला मात्र मार्क कटला नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही वाचायचं आहे. क्लिअर. आणि इकडे मी सांगितलं आहे तुम्हाला आता इथं 20-22 प्रश्न येतात सायन्सला, मग निग्लेक्ट करणार का तुम्ही नाही, त्यावरही फोकस करायचा विद्यार्थी मित्रांनो, त्याचाही चांगला प्रिपरेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि करंट अफेअर मी सांगितलं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या 2 सब्जेक्टवर बऱ्यापैकी जे आहे आपण पास का नापास हे बऱ्यापैकी डिपेंड होणार आहे. आणि याच्यामधला पण मी सांगेल बघा सायन्सला जे आहे 20 ते 22 प्रश्न पडतात बरोबर, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे आहे इथे तुम्हाला मिनिमम विद्यार्थी मित्रांनो 12+ जरी स्कोर करता आला तरी पण ठीकठाक आहे. असं नाही की तुम्हाला संपूर्ण 22 पैकी 22च करेक्ट आले पाहिजे, 22 पैकी कुणाचे 15 येतात, 22 पैकी कुणाचे 16 येतात, अशा पद्धतीने जे आहे कुणाचे विद्यार्थी मित्रांनो 10, 11, 12 असे पण येतात, लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. आता एक्झॅक्टली किती प्रश्न करेक्ट यायला पाहिजे वगैरे वगैरे मी एवढं डिटेलमध्ये चाललो नाही, मी फक्त तुम्हाला हे सांगतो की मधला जो काही 3 महिन्याचा 1.5 महिन्याचा जो वेळ मिळणार आहे तर या वेळेला आपण 3 विषय चांगले करा आणि 3 विषयाला जे आहे एकदम त्याच्यातला प्रश्नच नाही आपला चुकला पाहिजे अशा पद्धतीने बनवा. क्लिअर. आणि हे जे बाकीचे जे काही विषय आहेत तर यालाही तितक्याच आवर्जून पद्धतीने करायचं आहे. पण इथे मात्र जे आहे आता याच्यामध्ये इतिहास विषय आहे बघा बरोबर, मी आता तुम्ही म्हणाल सर हा इतिहासला तुम्ही एकदम शेवटला का सांगतात, कारण की इतिहास एक असा की तुम्ही किती वाचला तर अनप्रिडिक्टेबल म्हणजे त्याच्यातनं इनपुट जेवढं टाकलं तुम्ही तर आउटपुट किती येईल याची शाश्वती नाही. त्यामुळे त्या गोष्टीवर तुम्ही जास्त फोकस करणं गरजेचं आहे जिथून तुम्हाला जास्त मार्क्स मिळतात. आणि त्यामुळे जे आहे मी तुम्हाला हे 3 विषय वेगळे काढलेले, इथे तुम्ही जर वेळ घातला तर तुम्हाला मार्क्स येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे या विषयांना तुम्ही पहिल्यांदा चांगला फोकस करणं, चांगला त्यांचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट आता तुम्हाला मी जाता परत सांगतो आहे की डेली विद्यार्थी मित्रांनो जे आहे तुम्ही जे तुमचा अभ्यास आहे कुठल्याही प्रकारच्या गॉसिपमध्ये न अडकता, कुठल्या चर्चा करू नका की इतक्या वेळ परीक्षा पुढे गेलेली आहे, परीक्षा होईल का, कधी होणार वगैरे वगैरे, यामध्ये न पडता आपले जे काही खूप रिझल्ट काढणारे जे लोक आहेत तर ते छुपे रुस्तुम त्यांच्या पद्धतीने एकदम धुमधडाके अभ्यास करतात. आणि मी सांगितलं की परीक्षा घेणाऱ्या संस्थेला घाम फुटेल इतक्या लेवलचा अभ्यास पण काही लोकांचा आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांना आपण असं नाही राहायचं, कारण की आयोगाला काय असे काही हजार म्हणजे काही करोडो विद्यार्थी नाहीत लागत. क्लिअर. त्यांचं एक मेरिट लागलं की संपलं, त्यांची एक ती लेवल भरली की संपलं, काही घेणं नाही त्यांना. क्लिअर. मग त्यामुळे तिथे काय दयामय होणार नाही. क्लिअर. त्यामुळे एक लक्षात ठेवा विद्यार्थ्यांचा आपण जर समजून चाललो की नाही मस्त बिंदास राहू एकदम चिल राहू आणि आपला रिझल्ट येईल, असं घडणार नाही. या मधल्या टायमाचा तुम्ही उपयोग कसा करतात आणि विशेषतः करून सातत्य ठेवून कसा करणार या गोष्टीला अतिशय प्राधान्य द्या. आणि शक्य असेल तर तुम्ही डेली काय केलं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कोणत्या गोष्टी वाचल्यात, काय गोष्टी प्लॅन केल्या तर या गोष्टीला डायरीवर ज्या विद्यार्थी मित्रांनो मेंटेन करायची सवय ठेवा, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली तुम्हाला कुठे जायचं आहे, किती अभ्यास केला आहे, किती अभ्यास करणं अपेक्षित होता या गोष्टीवर तुम्हाला लक्ष ठेवायला सोपं जाईल. क्लिअर. त्यामुळे जास्तीत जास्त फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो. वेळ जर तुम्हाला मिळत असेल मधला तर त्याचा तुम्हाला फायदा घेता आला पाहिजे. आता बघा काही विद्यार्थ्यांना वाटतं परीक्षा पुढे जायला नव्हती पाहिजे, काही विद्यार्थ्यांना वाटतं की चांगलं झालं पुढे गेली, पण या गोष्टी आपण बाजूला ठेवता आपण फक्त फोकस सध्या हे करूयात, कारण की आता आपल्या हातामध्ये नाही ते 1.5 महिना मिळेल का 3 महिना मिळेल वेळ, तर त्यामुळे आपण जास्तीत जास्त आता मिळालेल्या टायमाचा किंवा या टायमाचा सध्याचा तरी आपण उपयोग चांगला करणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. तर मी येणाऱ्या टायमामध्ये पण तुम्हाला जे आहे अशा प्रकारचे व्हिडिओ देत राहणार आहे, काही काळजी करायची गरज नाही. पण तुम्ही एकदम धुमधडाके अभ्यासाला लागा, अजिबात विद्यार्थी मित्रांनो वेळ घालू नका. ठीक आहे. थँक्यू सो मच.